वेदांता फॉक्सकॉन जातो, टाटा एअरबस जातो, बस ट्रककार जातो. हे सगळे उद्योग धंदे गेलेत महाराष्ट्रातले. 17 उद्योग धंदे गेले. 4 लाख कोटीची गुंतवणूक केली आणि लाखो मराठी तरुणांचा रोजगार हा तुमच्या डोळ्यात फिरवलेला आहे. खरं तर तुमच्यापासून गुजरात जवळ आहे. गुजरात राज्य जवळ आहे. गुजरात राज्य जवळ असताना तुम्ही महाराष्ट्रात आहात, पण महाराष्ट्रातलं सरकार तुम्हाला रोजगार देत नाही. केंद्र सरकार समोर मुजरे करण्याच्या नादामध्ये लागोपाठ उद्योग धंदे चालले ते गुजरातला चालले. मग मराठी तरुण हा प्रश्न विचारतोय, हा हक्क मागतोय स्वतःच्या रोजगाराचा. मराठी तरुणाने हा प्रश्न विचारायला पाहिजे. जर महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर पुढच्या वेळी मत मागायला मी तिकडच जा, इकडं कशाला येतो. जळगाव जिल्ह्यामध्ये शिवस्वराज्य यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. जळगावच्या जिल्ह्याला जो एक लोकप्रतिनिधींच्या भूमिकेमुळे जळगाव जिल्ह्याच्या संदर्भामध्ये एक संभ्रमाची अवस्था तयार झाली. कारण निवडून आलेल्या 11 आमदारांपैकी तब्बल 6 आमदारांनी खरं तर गद्दारी केलेली आहे. त्यांनी जळगाव जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विश्वास हा पायदळी तुडवलेला आहे आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या निकालाकडे नक्कीच लक्ष असेल आणि हा निर्णय जळगाव जिल्ह्याने घेतला आहे. या पद्धतीनं जी गद्दारी आहे, या गद्दारीचा जो डाग लागलेला हा पुसण्याचा निर्णय जळगावच्या जिल्ह्याच्या जनतेने घेतला हे या शिवस्वराज्य यात्रेतून स्पष्ट दिसतं. सर, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल रस्सीखेच चालू आहे, त्या संदर्भात काय सांगा? कुठेही रस्सीखेच सुरू नाही आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातली प्राथमिक बैठका झाल्या तरी पुढच्या काही दिवसांमध्ये जागा वाटप सुरळीतपणे पार पडेल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. सर, मुख्यमंत्रीपदावरनं प्रत्येक पक्ष जो आहे तो पक्षाचा जो प्रमुख आहे त्यावरनं रस्सीखेच सुरू आहे. मला वाटतं तुम्ही हा प्रश्न महायुतीला विचारलं तर जास्त बरं होईल. कारण आता माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे गाणं आलं आता येताना मी त्यांचा एक बॅनर बघितला, त्यावर दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोटोसुद्धा नाही आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आलबेल नाही आहे तर तुम्ही प्रश्न महाविकास आघाडीला विचारण्यापेक्षा आज सरकार येणार ही 100% खरी गोष्ट आहे आणि वरिष्ठ नेते याविषयी योग्य निर्णय घेतील. सर, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर महिलांवर अत्याचार होत आहे आणि त्या आताच महिला आयोगाचे जे अध्यक्ष ते येऊन गेले. मला वाटतं की यामध्ये गृह विभागाचा वचक हा नसण्याचा हा दुष्परिणाम आहे आणि आपण ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांविषयी जे म्हणालात त्यांनी खरं तर गंभीरपणे या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पाटील साहेब, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या महाराष्ट्राच्या फेऱ्या वाढलेल्या आहे. लोकसभेलाही देखील महाराष्ट्राच्या फेऱ्या वाढल्या होत्या आणि आता विधानसभा जोड आहे तरी फेऱ्या वाढतात. याकडे कसं पाहता आपण? चांगली गोष्ट आहे. जेवढे ते महाराष्ट्रात जास्त येतात तेवढे महाराष्ट्र त्यांच्यापासून दूर जातो आणि लोकसभेला त्याची आपल्याला अनुभव आला. आता यावेळी विधानसभेला ते जास्तीत जास्त यावेत म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या आमच्या जास्त जागा निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. एकीकडे बघायला गेलं पंतप्रधान त्याच्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची जळगावला सभा झालेली, मात्र अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, कापूस असो केळी असो, यावर अद्यापही कुठलीही घोषणा नाही केली. त्यांचे कार्यक्रम लाडकी निधी घोषणा आता इलेक्शनच्या आधी काही करते पण कृती नाही आणि त्यामुळं कपाशीला भाव नाही, सोयाबीनला नाही, केळी, संत्रा सगळीच पिकं संकटात आहेत. कांद्याचं काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं व्यापाऱ्यांचा फायदा होईल यांच्या काळात पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा होणार नाही अशी यांची निर्णय घेण्याची पद्धत आहे. पाटील साहेब, जळगाव जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आहेत. आपण 2 दिवसापासून जळगाव जिल्ह्याचा दौरा करताय. विकासाबद्दल काय आपल्याला निदर्शनात आलं? मला विकास दिसत नाही. अनेक ठिकाणी रस्ते खराब आहेत, अनेक ठिकाणी शेतीमालाला दर नाही म्हणून सामान्य लोक नाराज आहेत. नवा मोठा उद्योग जळगावला आलेला नाही. जळगावपेक्षा जास्त वेगाने दुसरे शहरं पुढं जात आहेत.
त्या जळगावात देखील तसा विकास आज दिसत नाही आणि त्यामुळं लोकांची नाराजी ही सरकारला आता भोवेल असं मला वाटतं. एका महिन्यात चोपडा तालुक्यात 3 मुलींवर अत्याचार झाले, मात्र निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे. मात्र अद्यापही रोजी त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी जाऊन भेट देणं, त्यांना दिलासा देणं, त्यांच्या बाबतीत आवश्यक ती पावलं उचलणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं.